कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए तू काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय? जिला बोलतोयस ना तिनं तुला जन्म दिला नसता, सुरुवातीची तुझी दुखणी खोपणी काढली नसती ना, तर वर तोंड करून बोलायला इथे उभा नसतास तू। आणि त्यांना काय बोलतोयस रे? तुला सांगितलं ना जे काही बोलायचं ते मला बोल म्हणून। या दोघींचा काही संबंध नाहीये। यांनी विरोधच केला होता हे नाव बदलायला, पण मी सांगितलं त्यांना, कारण माझ्या दृष्टीनं त्या भुवनेश्वरीचं नाव बदलणं हाच निर्णय योग्य होता। आणि हे जे काही मनात कोरडेपणा आलाय वगैरे ऐकूनच ना तिला तू कितीही नाकारलंस तरी तुझी जन्मदात्री आई ही आहे हे वास्तव बदलू शकत नाहीस तू। आणि आमच्या आईसाहेबांनीच आम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि घडवलंय हे बी वास्तव बदलू शकत नाही। आज तुम्ही किती बी ह्यांची वकिलं करत असशीला, पण हे तुम्हाला बी माहित आहे की आमच्या आईसाहेबांनी जसं आम्हाला सांभाळले ना तशी इतकी वर्ष तुम्हाला बी सांभाळले। तुम्ही कवा एक शब्द कौतुकाचा बोलला नाही त्यांच्याविषयी? हां, कवा एका शब्दानं थँक्यू म्हणला नाही त्यासनी? एवढ्या खास्ता काढल्या त्यांनी आपल्या घरासाठी, तुमच्यासाठी। तुम्हाला कवा कौतुक वाटलं नाही त्यांचं? आणि आज या आल्या तर एवढं कौतुक सांगताय आम्हाला तुम्ही ह्यांचं। आम्हाला काय ऐकून घ्यायचं नाही, काही जाणून घ्यायचं नाही आम्हाला ह्यांच्याविषयी। आमच्या आईसाहेबांचं नाव काढायला निघालं तुम्ही। भले हे पाऊल तुम्ही आज उचललं असेल चारवा सूर्यवंशी, पण हे तुमच्या मनात लई वर्षापासून खदखदते आम्हाला चांगलं माहित आहे। आमच्या आईसाहेबांविषयी तुमचं कायम उरपाटच आहे म्हणताना तुम्ही कवाच जाणीव ठेवली नाही त्यांची। त्यांनी जे काय घरासाठी केलं, जे काय फॅक्टरीसाठी केलं, जे काय शाळेसाठी केलं त्याचं तुम्हाला कवाच काय वाटलं नाही। आणि एवढं सगळं होऊन बी हे फक्त मी आज तोंडाने फक्त बोलतोय, हे पण आईसाहेबांचेच संस्कार आहेत। ते जर संस्कार नसते ना तर आत्तापासून नसेल दिलं त्यांनी आम्हाला शिक्षण। पण शिक्षण म्हणजे काय फक्त शाळेत जाऊन 4 बुका वाचणं एवढं नसतंय, लक्षात घ्या। संस्कार बी असतात आणि ते महत्त्वाचे असतात। व्यवहार ज्ञान असतंय ते आम्हाला आमच्या आईसाहेबांनी शिकवलंय। बिझनेस कसा करायचा आमच्या आईसाहेबांनी शिकवलंय। 4 चौघात कसं बसायचं, उठायचं, पाहुणे पाहिजेत, कसं वागायचं, बोलायचं, आणि एखाद्याच्या कर्तृत्वाची जाणीव, कर्तव्याची जाणीव कशी ठेवायची ना आमच्या आईसाहेबांनी शिकवलंय। आणि म्हणताना आम्ही अजून त्यांची जाणीव ठेवल्या आणि ती तुम्ही ठेवलेली नाही, लक्षात घ्या। आणि हे सगळे संस्कार आम्हाला आमच्या आईसाहेबांनी दिलेले आहेत, कुठल्या चारवा सूर्यवंशीने दिलेले नाहीत। आणि म्हणतानाच आम्ही चारवा सूर्यवंशीचं नाव बी आमच्या नावामागे लावत नाही, लक्षात घ्या। आणि शाळेवरनं आईसाहेबांचं नाव काढणं ह्यो आमच्या आईसाहेबांवर अन्याय आहे। आणि मी जिथं असू तोवर ह्यो अन्याय होऊ देणार नाही। त्यांच्या नावाचा बोर्डच या शाळेवर राहणार आणि ह्यो माझा निर्णय आहे। यापेक्षा वेगळी अपेक्षा तुझ्याकडनं नाहीच आहे मला। चारूचं नाव तुला नको आहे ना, ठीक आहे, आपण दुसऱ्या कुणाचंही नाव ठेवू, पण हे नाव बदलायचं। आमच्या आईसाहेबांचं नाव बदलायचं नाही म्हणजे बदलायचं नाही। ज्यांनी ही शाळा उभी केली त्यांचंच नाव या शाळेला पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।